आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला आपण ब्रेकफास्ट करूया. ऑफकोर्स. बेटा एक मिनिट जरा थांब. आम्हाला ना तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. आता काय आणखी? तू जरा थांब ना ग. बेटा काय आहे ना, इतकी वर्ष हे एम्पायर बिल्ड करताना आम्हाला ना घराकडे लक्षच देता आलं नाहीये. आय मीन 24/7 आम्ही बाहेरच, ऑफिस, बिझनेस, डील्स त्यामुळे आम्ही ठरवलं होतं आमच्या घरात जी पहिली सून येईल ना तिला आम्ही ही दगदग करूच देणार नाही. तिने आरामात या घरात राहायचं, संसार करायचा, नवऱ्याची काळजी घ्यायची, आमचं हे घर सांभाळायचं. सो आम्ही ठरवलंय तू ऑफिसला जायचं नाही. ओके मम्मा, तुम्ही जे काय म्हणताय ना ते सगळं मला कळतंय. हाऊ स्वीट. आय मीन लग्नानंतर सासऱ्याची सगळी जबाबदारी सुनेची असते आणि आपण ती कोणीही नाकारू शकत नाही. बट तिचं माहेर तिच्याकडून सुटत नसतं. बरोबर ना आजी? म्हणजे त्यांची जबाबदारी तिच्यावरच असते. रादर तिचं कर्तव्य आहे. न्यू यंग गर्ल्स, फेमिनिझम अँड ऑल दॅट. डिजिटल मीडियावर इट्स ओके, बट तू कितीही बोललीस ना तरी आमचं मत बदलणार नाही. आमचं ठरलंय. आणि माझंही. कसं आहे ना, माझ्या डॅडचा एवढा मोठा बिझनेस आहे आणि मी एवढ्या वर्षांपासून सांभाळत आले. सो पुढेही तो मलाच सांभाळावा लागेल, कारण इशिताला ते जमणार नाही. You're right. काय बरं करूया मग? युरेका, see, I'm full of ideas. I mean, आम्हाला काय वाटतं बघ, काय करूया माहिती आपण? तुमचा बिझनेस, आमचा बिझनेस मर्ज करू. Let it be one. अक्षय आणि सुरेश सांभाळतील. That's it. तुला ऑफिसला जायची गरजच नाही. ओके? नाईस सजेशन. आपण असंच करूया. श्रेयस आणि अक्षय दोघंही आपल्या दोन्ही फॅमिलीजचे बिझनेसेस सांभाळतील आणि आपण दोघी एकत्र आपलं हे घर सांभाळूया. म्हणजे तुमच्या गायडन्स खाली मला दोन गोष्टी जास्त शिकता येतील ना. एक मिनिट मम्मा, तुम्ही दोघी एवढं ड्रास्टिक का बोलताय मला काही कळतच नाहीये. मी काय म्हणतो मम्मा, आराध्याचं एवढं शिक्षण झालेलं आहे, इतकी वर्ष ती तिच्या डॅडचा बिझनेस सांभाळते, तिला एक्सपिरियन्स आहे. मग अचानक सगळं सोडून तिला असं घरी बसवणं चुकीचं नाहीये का? अरे नाही जमणार, दुर्लक्ष होईल घराकडे. मम्मा, घरची कामं सांभाळायला माणसं आहेत की घरात? माणसं? यू मीन नोकर चाकर? किती वर्ष असंच चालणार? सांगा मला. आता बघितलंस ना त्या नम्रतामुळे किती किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. मामा शांत व्हा आणि प्लीज ट्रस्ट मी. हे घर आणि आपला बिझनेस दोन्ही मी अगदी व्यवस्थित सांभाळेन. हो ना, आजकाल बायका घर आणि नोकरी दोन्ही सांभाळतात. आणि आराध्याचंच म्हणशील तर तिच्यामध्ये उपजतच कला आहे ही. आणि मला कळत नाही, तूच म्हणतेस ना जुने विचार कवटाळून बसायचे नाहीत म्हणून. मग आता हा हट्ट कशासाठी? आई तू चुकीचं बोलू नकोस का? मी चुकीचं काही बोलले असं वाटतंय तुला? अगं आजवर तू घरदार आणि मुलाबाळांची कधी जबाबदारी घेतलीस? तरी सुद्धा सगळं छान चाललं होतं की नाही आई? आणि मी असं म्हणतच नाहीये तुझ्यासारखं घरदार आणि मुलांना सोडून तिने ऑफिसला जावं म्हणून. पण ती घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळेल की. आराध्या, तू जा अगं ऑफिसला, काही काळजी करू नकोस. मी आहे ठणठणीत सगळ्या नोकरांवर लक्ष ठेवायला. आई तू काहीतरी बोलू नकोस ग. अगं मी आई आहे तुझी, मला सगळं कळतंय. तू बस आणि नाश्ता करून घे बरं. थंड होत चाललाय तो. तुला थंड झालेला चालत नाही ना. हे बघ आई, मी. मामा प्लीज बसा, नाश्ता करून घे. बस बसा मामा बसा.
श्रेयस, तुला चालेल ना रे मी ऑफिसला गेलेलं? आपलं लग्न झालंय म्हणजे प्रत्येक गोष्ट तू मला विचारून करायला हवीस असं नाहीये. तू तुझे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेस आणि माझा पूर्ण विश्वास आहे तू दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित सांभाळशील. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मम्मा, सी, श्रेयसचा पण माझ्यावर विश्वास आहे. आफ्टर ऑल तुम्ही चूज केलंय ना मला, सो प्लीज तुम्ही सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवा. हे आपलं घर आणि आपला बिझनेस दोन्ही मी अगदी व्यवस्थित सांभाळेन, तुमच्यापेक्षा चांगलं. आमच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहेस तू? नाही, तुला पावला पावलावर अग्निपरीक्षा द्यायला लावली ना तर नावाची यशोधरा सरनाईक नाही. मामा या ना, तुम्हाला नाश्ता वाटतो. असं करून बघ. गुड. मॅडम, क्वचित एखाद्या पेशंटची एवढी फास्ट रिकव्हरी होती. आपण त्यांना ट्रॅक्शन द्यायला सुरुवात करूया म्हणजे त्यांना अजून फरक पडेल. पण आत्ताची जी प्रोग्रेस आहे, गुड, अनबिलिव्हेबल. म्हणजे हे पूर्वीसारखं चालू फिरू शकतील? हो, नक्कीच. फक्त तुम्ही मेडिसिन्स आणि एक्सरसाइज कंटिन्यू करा. आपण हळूहळू मेडिसिन्स कमी करू आणि एक्सरसाइज वाढवू. म्हणजे काय होईल, त्यांच्या मसल्सला रिलीफ वाटेल आणि त्यांना अजून बरं वाटेल. थँक्यू सो मच डॉक्टर. इट्स ओके. आणि तुमचे खूप उपकार झाले डॉक्टर. अहो, उपकार कसले, माझं कामच आहे ते. ठीक आहे. आणि हो, नाव टेक केअर. ओके, बाय. बाय. थँक्यू. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. बरं, मनोहर आराम कर, आम्ही आलोच. हो. या. वहिनी, भाऊजी, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. हा, बोला ना. तुमचे कसे आभार मानू ना मला खरंच कळत नाहीये. तुम्ही इतकं केलंय आमच्यासाठी की त्याकरता माझ्याकडे शब्दच नाहीयेत. पण खरं सांगू का, यांची तब्येत आता सुधारतीये आणि आता आम्हाला अजून तुमच्यावर भार होऊन राहायचं नाहीये. हो. अहो, काय बोलताय तुम्ही वहिनी? भार कसला आलाय?